नमस्कार सर्वांना. आपण निघालेलो आहोत भीमतडी जत्रेला. पुण्यातील भीमतडी जत्रा जी प्रत्येक वर्षी येत असते 5 दिवसासाठी. तर आता आपण तिथे पोहोचलेलो आहोत आणि तिथे आज रविवार असल्यामुळे गर्दी तर होतीच. मग आम्ही तिथे गाडी लावली आणि आम्ही बाहेर सुद्धा काही वस्तू विकायला होत्या त्यात पाहत होतो. इथे अतिशय सुंदर अशा फ्रेम होत्या, त्याचप्रकारे डमरू वगैरे होते वेगवेगळ्या रंगांचे आणि खूप छान वाटत होते. ढोलकी, डमरू, ढोल आणि हे असे तोरण. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री घेतली तेव्हा बाहेर मोठं पटांगण होतं आणि तिथे खूप लोक तिकीट खरेदीसाठी उभे होते आणि ते बैलांची जोडी लोकांना राईड देण्यासाठी उभी होती. खूप छान राजा सर्जाची जोडी आणि लहानपणीची खूप आठवण आली. आणि त्याच प्रकारे पहा इथे गर्दी झालेली आहे, ती म्हणजे तिकीट घेऊन आत जाण्यासाठी. आणि हे जे 3 त्रिकोण दिसत आहेत ना, तिथे तिकीट काउंटर आहे आणि लोक तिथे तिकीट घेतात. तोपर्यंत आपण ऐकूया सनई. गावाकडची प्रत्येक आठवण इथे येत असते. आणि आतमध्ये आल्यानंतर एंट्रीलाच आपल्याला एक शेतकरी कुटुंब म्हणूयात आपण, आपल्याला दिसतंय एक शेतकरी आणि त्याची मालकीन, त्याचप्रकारे त्याचे बैल आणि त्याचप्रकारे बैलगाडी. आणि हे सगळं इथं लोक खूप छान पद्धतीने फोटो काढत होते. राजवीरसुद्धा फोटो काढून घेतला. त्याचप्रकारे आम्ही पुढे आलो आणि इथे ही लोक तुम्ही पाहिली ना, गावाकडे वगैरे जत्रा वगैरे असली नाही 100% येत असतात आणि मग आपण त्यांना काहीतरी देत असतो जत्रा असल्यामुळे. तर ते तसंच. आणि त्याचप्रकारे कपड्यावरती लिहिलं होतं भीमथडी जत्रा. आणि हे सगळे जे तोरण तुम्हाला दिसतात ना, हे वेगवेगळ्या कपड्यांनी इथे सजवलेलं होतं. प्लास्टिकचा किंवा कागदाचा अजिबात वापर नव्हता. प्लास्टिक तर अलाउडच नव्हतं. आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे ते दाखवलं होतं. हे बघा, नंदीबैल पाऊस येईल का नाही होईल, लहानपणाची आठवण. आणि हे कुठेही असेल तर आम्ही लहानपणी पळत यायचो, मग पाहायचो. त्याचप्रकारे तुळशी वृंदावन, तिथे काढलेली रांगोळी. आणि हे जे होतं ना खूप छान वाटलं. हे प्लास्टिकच्या ज्या बॉटल असतात पाण्याच्या, त्याचं हे माशाची प्रतिकृती बनवलेली होती. इथे फोटोचा सुद्धा स्पॉट होता, इथे उभा राहून आपण फोटो काढू शकतो. इथे ग्लास हाऊस होतं, इथं सुद्धा आपल्याला फोटोसाठी स्पॉट दिलेला आहे. त्याचप्रकारे ना इथे आम्ही देखील एक 2-3 फोटो काढले आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर इथे आपल्याला छान असं फुलांनी आणि हिरव्या पानांनी असं सजवलेलं एक फोटोसाठीच होतं. आणि तिथे लिहिलं होतं आय लव्ह भीमथडी. आणि इथं खूप छान पद्धतीने लोक फोटो काढत होते. आणि हे बघा, हे खूपच छान पद्धतीने झुंबर बनवलेलं होतं. लहान मुलांची खेळणी, बॉटल, जे काही टाकाऊ वस्तू होत्या त्यापासून टिकाऊ बनवलेलं होतं झुंबर. रात्रीच्या वेळी लाईट लागली की ते खूप छान दिसत होतं. आणि त्याचप्रकारे आज स्वागताला आपल्यासाठी रंगबिरंगी बलूनसुद्धा होते आणि ते खूप छान वाटत होतं. तिथंही लोक फोटोज काढत होते. आणि त्याचप्रकारे जसं जसं आपण आज जातो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल दिसत होते. आणि इथे पहिला स्टॉल होता तो म्हणजे माहेर. आणि इथं वेगवेगळ्या हँडलूम अशा पर्स वगैरे होत्या आणि ते पुण्याच्या होतं ते ब्रँड जे काय होतं ते. आणि खूप छान इथं हँडलूम अशा साड्या, कलर पण छान. आणि हे मला खूप आवडलं, ते म्हणजे पुस्तकाला कवर लावलेलं होतं खणांच्या साडी, खणांनी किंवा खण जे मिळतात ना चोळी शिवायच्या पहिल्या म्हाताऱ्या बायका वगैरे, तर त्याचं. त्याचप्रकारे बांगड्या होत्या. त्याचप्रमाणे विविध राज्यातून वेगवेगळ्या वस्तू तिथे विकायला आल्या होत्या. जसे कोलकात्यातून भांडी, खूप छान अशी भांडी होती, दिसायला तर खूप छान दिसत होती. ज्यांना खरेदी करायची आवड आहे त्यांनी नक्कीच इथे जावं. आणि ते वेगवेगळे लॅम्प होते, इतके सुंदर दिसत होते ना. हे बेंगालमधून आले होते लॅम्प सारे. आणि वेगवेगळ्या वस्तूही देखील होते त्या दुकानात, खूप छान वाटत होतं. आणि जॅकेट्स, साड्या, हँडलूम, वेगवेगळ्या लखनवी, म्हणजे प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या वस्तू आल्या होत्या. आणि ते बघा आतमध्ये सुद्धा किती पटांगण आहे. लोक दमले तर इथं राऊंड करून वगैरे बसलेले होते. त्याचप्रकारे इथे सुद्धा बास्केट वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे, हे सुद्धा एका राज्यातून आलेलं होतं. आणि हे आपल्या महाराष्ट्रातलंच कुर्ती वगैरे इथं विकायला. त्याचप्रकारे हे लखनवी ड्रेसेस होते, खूप छान कलरफुल आणि खूप मस्त मस्त होते. आणि सगळ्या स्टॉलचं घेता आलं नाही मला, तरीसुद्धा मी जितकं कवर करता येईल तितकं केलेलं आहे. आणि हे MP मध्य प्रदेशमधून आलेले होते सर्व साड्या म्हणा किंवा ड्रेसचे पीसेस म्हणा.
आणि खूप छान असं रंगबिरंगी सगळे ड्रेसेस, कपडा पण छान, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे परिधान म्हणा आणि आपली भारताची संस्कृतीच म्हणा की इथे आपल्याला दिसते आणि खूप सुंदर पद्धतीने इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे सगळ्यात छान गोष्ट आवडली ते म्हणजे पिंपळाच्या पानावरती आपले थोर समाजसेवक असू देत किंवा स्वातंत्र्य सैनिक असू देत, जी थोर महात्मे असू देत, त्या सगळ्यांचे फोटो आहे ना याच्यामध्ये कोरले होते आणि ते खूप छान वाटत होतं बघताना. सावित्रीबाई फुले, जिजामाता, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, संत तुकाराम, म्हणजे वेगवेगळे म्हणजे जे महात्मे होते त्यांचे इथे फोटो होते. इथे आपल्याला दिसतो तो रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य फोटो काढण्यासाठी. इथे लहान मुलांच्या गोदड्या किंवा हे असं छान होतं, ते किती मस्त होती गोदडी. तर इथे खूप सारे असे स्टॉल होते, प्रत्येक स्टॉलचा व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं. आणि हे बघा, हे आपल्या आजी आई जुन्या काळच्या म्हाताऱ्या बायका बसून बसून दोऱ्यांनी गोदड्या शिवायच्या आणि त्या आपण अंगावरती थंडीत घ्यायचो, किती ऊब असायची त्याच ह्या गोदड्या होत्या. त्याचप्रकारे इथे मातीने बनवलेल्या या ज्या मूर्त्या अतिशय सुंदर, वारीला चालणारे लोक, डोक्यावर घेतलेली तुळस, त्याचप्रकारे इथं संत चोका मेळा, त्याचप्रकारे वासुदेव, ढोलकी, महाराजांची प्रतिकृती, वारी करणारे किंवा भजन गाणारी लोक, आणि आपले कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, विठ्ठल रुक्माई, त्याच्या पुढे चाललेला भजन कीर्तन, अशा मूर्त्या होत्या ना, सुंदर मातीच्या मूर्त्या. आणि हे काही चादर वगैरे नाही, तर हे आहेत फ्रेम आणि खूप सुंदर पद्धतीने रेखीव अशा फ्रेम आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा. हे सुद्धा एका वेगळ्या राज्याची एक वेगळी म्हणजे खासियत म्हणा किंवा कला म्हणा. त्याच प्रकारे इथे एक ग्रुप आला जो सेम पटके परिधान केलेला गुलाबी रंगाचा आणि मोठा ढोल आणि मिरवणूक चालू होती, सेम रुमाल आणि सेम परिधान. एक ग्रुपच होता, जसं वेगवेगळ्या डान्सेसचे किंवा वेगवेगळ्या प्रदेशातले ग्रुप असतात आणि ते सुद्धा आम्हाला पाहायला खूप छान वाटत होतं. आणि लोणची, पापड, मसाले, इतकं मस्त मस्त इथे सगळ्या वस्तू विकायला होत्या ना. फक्त घेणारे पाहिजेत, ज्यांना खरंच घ्यायचं आहे, खरेदी करायची आहे, त्यांनी इथं जा आणि फिरायला सुद्धा जाऊ शकता बघायला. आणि त्याचप्रकारे मग आम्हाला फिरून वगैरे खूप भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही इथं आलो. एका बाजूला होतं मांसाहारी, एका बाजूला होतं शाकाहारी आणि आम्हाला खायचं होतं शाकाहारी, पण माझ्या मुलाने हट्ट केला की मला मांसाहारीच खायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही इथं खायला आलो चिकन. हे मस्त असं फ्राय करायचं चालू आहे. तर चिकन थाळी होती 220 रुपयाला, ती घेतली राजवीरसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी. आणि मी घेतली बिर्याणी, 160 रुपयाला होती ती बिर्याणी. मस्त दोन्ही चविष्ट होतं, गावची चव होती त्याला आणि खूप छान वाटलं. जेवण करून बाहेरच्या बाजूला आलो तर इथं मस्त झुमके होते विकायला. हे झुमके खूपच मोठे होते, पण 150-100 अशा रेंजमध्ये होते, खूप छान दिसत होते आणि मला खरं तर घ्यावंसं वाटत होतं, पण खूप मोठे दिसले असते त्याच्यामुळे नाही घेतले. त्याचप्रकारे आम्ही पुढे आलो. गळ्यातले वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, साडीवरती, ड्रेसवरती अतिशय सुंदर असे गळ्यातले होते आणि खूप छान वाटत होतं ते बघताना सुद्धा. आणि त्याचप्रकारे राजवीरला काहीतरी घ्यायचं, त्याचा हट्ट पुरवायचा म्हणून इथे बासरी घेतली आणि ती बासरी वाजवायचा तो प्रयत्न करतोय आणि बासरी वाजवून आम्ही आता निघालेलो होतो. मग त्याचप्रकारे जाता जाता सुद्धा बाहेर आम्हाला एक गोष्ट दिसली, ती म्हणजे गाव तिथे देवराई. इथं वेगवेगळे झाडे, वेगवेगळी रोपं होती आणि वेगवेगळ्या जातीची त्याची माहितीसुद्धा होती आणि हे सुद्धा लोक पाहायला जात होती. आणि हे किती सुंदर रंगबिरंगी फुगे आकाशात असे उडताना दिसत होते आणि खूप छान यात्रा जत्रा जे काय होतं ते वाटत होतं. आणि इथे नेमप्लेट जे असतात ना किंवा चावी अडकवायचं जे आपण म्हणतो ते किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी आपण हे घरामध्ये लावू शकतो. त्याचप्रकारे ते घागरे, ड्रेसेस बाहेरसुद्धा विकायला होतं. आणि हे मास्क राजवीरला आवडतं म्हणून विचारला मी, पण तो काही 80-100च म्हणत होता आणि तशी क्वालिटी पण नव्हती. सगळी जत्रा फिरून येता येता झुडिओमध्ये गेलो, तिथं काही आवडलंच नाही आम्हाला. मुलासाठी आमच्या जॅकेट किंवा थंडीसाठी आम्हाला स्वेटर बघायचं
बघायचं होतं, पण त्याच्या साईजचं पण मिळालं नाही. मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येतो तर काय थोडं पुढे गेलो आणि संचेती हॉस्पिटलच्या इथे आमची गाडी बंद पडली आणि मग आम्ही थोडंसं चालत गेलो आणि पुढे जाऊन त्याचं पंक्चर वगैरे काढलं आणि मग आम्ही पुढे गेलो. प्रकारे आम्ही जत्रा पाहिली आणि प्रॉब्लेमही फेस केला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.